झोपेन का आहे दबदबा सच्चे वेळे दलील. खऱ्या अर्थानं ज्या सत्यासाठी आपण लढतोय डॉक्टर संपदाताई आज आपल्यामध्ये नाहीत, परंतु खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा वारसा काय, या महाराष्ट्राचा विचार काय, ही यंत्रणा कुठेतरी विसरली आणि मग त्या यंत्रणेला जाब विचारायची जबाबदारी कोणाची तरी असली पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी पुढाकार घेतला, करचे साहेबांनी पुढाकार घेतला. त्याने ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी सांगितलं की या स्त्री म्हणजे या महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या देवाऱ्यावरली देवता आम्ही मानली. कल्याणच्या सुभेदाराची सून आम्हाला तुम्ही ज्यावेळेस नजराणा म्हणून आणली त्यावेळेस महाराजांचे उद्धार आहेत. अशीच असते आमची आई सुंदर रूपवती, आम्हीही तिचं समान असतो वदले शिवछत्रपती. आणि महिलांचा सन्मान या महाराष्ट्रानं केला. या मातीनं जिजाऊंच्या छत्रछायेखाली असा राजा आपल्या देशामध्ये झाला, राज्यामध्ये झाला की त्यांनी 18 पगड जातीला एकत्र केलं. पण आज या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे कशी म्हणावी देशात लोकशाही. खुर्चीमध्ये पुण्यांचे बसले खुले शिपाई, निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्या, सत्कार त्यांचा होतो राजेशाही. आज व्यवस्था काय आहे? आज डॉक्टर साहेब आपण रस्त्यावर बसलोय, ही फक्त एक कुठल्या समाजाची लढाई नाहीये, परंतु ज्या भगवान बाबांनी मराठवाड्यामध्ये गोरगरीब 18 पगड जातीच्या पोरांनी शिक्षण घेतलं पाहिजे, या वंजारी समाजातीलच नव्हे तर जो कष्टकरी आहे, जो गरीब आहे, ज्याच्या हाताला घामाचा वास आहे, ज्याच्या घामातून ही सगळी अर्थव्यवस्था उभी राहिली, त्या सगळ्या समाजासाठी लढणारं नेतृत्व झालं. त्यांचं नाव भगवान बाबा. आणि त्याच बाबांच्या वारसांवर जर अशी वेळ आलेली आहे की मेल्यानंतर सुद्धा जलील करताय तुम्ही आम्हाला. या महाराष्ट्रामध्ये महिला आयोग कशासाठी आहे? महिलांवर होणाऱ्या अन्यायासाठी त्या ठिकाणी महिला आयोग आहे ना. मग ज्या देशामध्ये संविधानामध्ये सांगितलं की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे. आणि मग नाईट शोईंग मी इनजस्टिस, ही टॉट मी टू लव्ह जस्टिस. म्हणजे एवढा अन्याय आमच्यावर तुम्ही केला की आम्हाला त्या न्यायाविषयी अप्रूप वाटायला लागलं, त्याच्याविषयी प्रेम वाटायला लागलं. आणि मग जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड. आज संपदाताई आपल्यामध्ये गेलेल्या अनेक दिवस उलटून गेलेले आहेत. ही व्यवस्था कुठल्याही पारदर्शीपणानं वागायला तयार नाहीये. ज्यांच्याकडे कायद्यानं सगळी जबाबदारी दिली, ज्यांच्या हातामध्ये सगळं काही न्याय व्यवस्था आहे, ज्यांच्याकडे पोलीस अधिकारी आहे, ज्यांच्याकडे सगळं काय आहे, ते मात्र लोक पॉवर